मुंबईतील अपुरा पाणी पुरवठा, मूलभूत सुविधा, रस्त्यांवरील खोदकाम यासारख्या अन्य समस्या घेऊन पालिकेच्या कार्यालयांवर हंडा मोर्चा काढण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले। यानुसार ठाकरे गटाने पोलिसांना न जुमानता मुंबईतील 24 वार्डवर धडक हंडा मोर्चा नेण्यात आले। त्यामध्ये आमदार महेश सावंत असतील, सचिन अहिर असतील, सुनील शिंदे यांनी जोरदार आंदोलन करत मुंबईमध्ये चांगलंच वातावरण तापवलं। तर दुसरीकडे कुर्ला, कलिना, चांदिवली विभागामध्ये या हंडा मोर्चाच्या बाबत चांगलीच उदासीनता दिसून आली। त्याचं झालं असं, कुर्ल्यातील बाबा हॉस्पिटल ते पालिका कार्यालय अगदी 200 ते 250 मीटरपर्यंत देखील ठाकरे गटाने मोर्चा काढला नाही। पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा मिळताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हंडा मोर्चाचा नादच सोडला। आता ही दृश्य आहेत कुर्ल्यातील ठाकरे गटाच्या हंडा मोर्चाचे। पोलीस सांगतायत त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे कार्यकर्ते तुकड्या तुकड्यांनी निघाले आहेत। ना हंडा आहे, ना घोषणाबाजी आहे, ना हातात बॅनरबाजी आहे। आता पालिका कार्यालयाबाहेर तरी आंदोलन करतात का? पालिका अधिकाऱ्यांना तरी निवेदन देणार का, की केवळ घोषणाबाजी करून ती निघून जातात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। शिवाय कुर्ला विभागामध्ये ठाकरे गटाने आपली नांगी टाकली की काय, अशी जोरदार चर्चा या हंडा मोर्चाच्या माध्यमातून चांगलीच रंगू लागली आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।